म्हणजे अगोदर बसलाच नाही बरं का. कोणी नाही, साक्षात स्वामींनी नैवेद्य खाल्लाय. जो पंचमीच्या दिवशी मी ठेवला होता ना हा नैवेद्य, तुम्हाला एक दाखवू का? हे बघा, हे जे आहे ना मोडलेलं तुकडा आपला जे को आपण नैवेद्याचं म्हणतो, तो असा मी हे केलता, ग्रहण केलता, असा मोडून सगळ्या देवांना ग्रहण केलता. तरी मला एक कळलं नाही, हा तुकडा मी ग्रहण केला हे मान्य आहे, पण हे पाहू शकता हा असा व्ही आकारामध्ये ना. हॅलो नमस्कार गाईज, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे सकाळच मी ना व्हिडिओ स्टार्ट केला आहे. आणि ना रोज सकाळीच्या उठलं ना, शिवांशची बस येते 8 वाजता. हिला रोज उठल्या की ड्युटी असते, त्याला सोडायला जावं लागतं. म्हणजे याच्या माऊसोबत ती जाते सोबत सोडायला. हे बघा. तर चला, आता पण माझा ना जस्ट डब्बा वगैरे झाला आहे बरं का बनवून. तर मला आहे ना माझं आवरायचं आहे, अंघोळ वगैरे करायची, झाडून घ्यायचं, अजून बाहेरचं सगळ्या गोष्टी, पाणी ठेवायचं आहे आंघोळीला. डब्बा झाल्यावर खूप आळस भरतो, जोपर्यंत आंघोळ होत नाही ना तोपर्यंत खूप जास्त आळस भरतो माझ्या अंगात. तर चला, आता बाहेरचं वातावरण पण दाखवते मी तुम्हाला. बघा, सकाळचं वातावरण छान मस्त. तरी बघा मैत्रिणीनं, माझा सुद्धा विश्वास बसणार नाही, म्हणजे अगोदर बसलाच नाही बरं का. कोणी नाही, साक्षात स्वामींनी नैवेद्य खाल्लाय. जो पंचमीच्या दिवशी मी ठेवला होता ना हा नैवेद्य, तुम्हाला एक दाखवू का? हे बघा, हे जे आहे ना मोडलेलं तुकडा आपला जे को आपण नैवेद्याचं म्हणतो, तो असा मी हे केलता, ग्रहण केलता, असा मोडून सगळ्या देवांना ग्रहण केलता. तरी मला एक कळलं नाही, हा तुकडा मी ग्रहण केला हे मान्य आहे, पण हे पाहू शकता हा असा व्ही आकारामध्ये ना आपल्या नैवेद्याला ही झालेली. 100% खात्री की हा नैवेद्य ना नक्की स्वामींनी ग्रहण केलाय बरं का. खरं म्हणजे माझं आजपर्यंत कधीच असं माझ्या बाबतीत घडलं नाही. आणि मला चांगला विश्वास, कारण मी माझ्या हाताने नैवेद्य घातला होता, त्याच्यामुळे कुठंच पोळीचा नैवेद्य मोडलेला नव्हता, कुठेही मोडलेला नव्हता. आणि आत्ता आहे ना माझं अचानक लक्ष गेलं, कारण की आता म्हणलं आहे ना बाहेर नैवेद्य ठेवून द्यावा आपलं, की कावळा वगैरे जे कोणी मांजर कुत्रा कोणी असो ते खाऊन घे. त्याच्यामुळे माझं लक्ष गेलं, साक्षात स्वामींनी आपला नैवेद्य खाल्ल्यावर. माझं तर आजपर्यंत साक्षात स्वामींनी ते भेटच दिली मला. माहीत नाही कशा रूपात कसं काय, पण हे बघा त्यांनी चक्क नैवेद्य म्हणजे ग्रहण केलेलं आहे बरं का. खरंच श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आता मी जवळून दाखवते, अजून एकदा तुम्हाला जवळून दाखवा. तर 1 मिनिट. हे बघा, हा तुकडा जो की मी मोडलेला, आणि हे बघा इथं हा खाल्लेला असं इकडं चालेल. आणि हा जो नैवेद्य गोल होता पूर्ण, कारण की आता ना तुम्ही जर आपला याच्या अगोदरचा लॉंग व्हिडिओ बघितला असाल ना, की त्याच्यामध्ये मी देवाला ठेवताना तुम्ही नीट बघा, कुठेच ही नैवेद्य मोडलेला नव्हता बरं का. आणि हे बघा, अशा पद्धतीने साक्षात स्वामींनी की आपला नैवेद्य ग्रहण केलंय. तुला काय वाटतं बरं? तुझ्या काय डोळ्यात पाणी आलंय? हां, म्हणजे तुला काय वाटतं की बघा, अक्षरशः प्रिशाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलंय, की तिला सुद्धा विश्वास बसला नाही की स्वामी भेट देऊ शकते. काय खाऊ शकते. हां, मग तुला काय वाटतं बरं? जगातून कवच नाही बघितलेलं, असं कवच घडलेलं नाहीये, पण आता घडलेलं आहे ते. हा ना, मला असं वाटतं ते नागपंचमी दिवशीच खाल्लेलं असं, किंवा वारुळ दिवशीच खाल्लं असं. पण मम्मीला काय झालं, आता विश्वास पडलं की ती मम्मी बोलली की कोणतरी बाहेर खाई, त्याच्यामुळे ती प्लेट घेऊन बाहेर गेली, पण इथं मशांवर ठेवलं, कारण की मी कुठेतरी गेलते त्याच्यामुळं. मग मम्मीने मला असं सांगितलं, मग त्याच्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं. मी म्हणलं आता असं कसं काय खाऊ शकतात आता स्वामी. तर बघा इकडे ना प्रिशा खूपच जास्त इमोशनल झाली बरं का. तुम्हाला एक सांगू का, ह्या व्हिडिओला ना
कुणीही लाईक केल्याशिवाय पुढं जाऊ नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा बरं का. जो काय माझा अनुभव आला आहे मला आजचा तो सांगितला आहे. कसं काय हे तर तुम्ही बघितलेलंच आहे बरं का. पण प्रिशा जास्तच इमोशनल झाली कारण की म्हणजे कसं तिला कसं वाटलं असं कधी झालं नाही, असं कधी बघितलं नाही ना. त्याच्यामुळं मग ती जे हे रडण्याचं कारण म्हणजे असं होतं त्याचे एक आपणच म्हणतो आपल्याला कसं जास्त आनंद झाल्यावर आपल्याला पण आनंदाचे अश्रू येतात. तसं हे तिचं होतं. पण ती कसं आता छोटी असल्यामुळं ना तिला असं सांगता येत नव्हतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित. त्याच्यामुळे ती जरासं जास्त इमोशनल झाली. पण त्याच्यामागे ते आनंदाश्रू असतात जास्त म्हणजे कधी आपण विश्वासात नसतं ना असं गोष्ट होईन आपल्यासोबत म्हणून त्याच्यामध्येच होतं. त्यानंतर सगळ्या गोष्टी आवरल्याच्या नंतर दुपारी मस्तपैकी आहोंनी म्हणजे गावाकडे गेले ते काका त्या दिवशी त्यांनी ना गव्हाची गोणी आणली होती. मग म्हटलं चला ते पण व्यवस्थित करून देऊ. काय होतं तसं जर ठेवलं ना त्याला किडे असं लागतात छोटे छोटे आणि मग त्याच्यामध्ये गहू पण खराब होतात. परत आळी जाळी जे काही असते ते. मग म्हटलं आम्ही दोघीजण मस्त इथं निवडत बसलो होतो दुपारच्या वेळेस आणि एकटीला तर असं खूप कंटाळा आल्यागत होतं बरं का, असं झोप वगैरे येते. पण दोघीजण गप्पा मारत मारत छानपैकी आम्ही निवडत होतो आणि ठसका उठत होता ना अक्षरशः इतका शिंका येत होत्या ना त्यांनी. त्याच्यामुळे आम्ही दोघींनीही नाकतोंड पॅक केलेले होते बरं का. गहू म्हणजे आपले शेतातले गहू होतं स्वच्छ होतं. पण कसं एकदा त्याच्यात थोडंफार का व्हायना ते कुड्या वगैरे सगळ्या गोष्टी आलेल्या होत्या. आणि आज माझ्या डोक्यात तेवढाच विचार होता जे काय आमच्यासोबत झालं आहे ते. मग ते तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा व्हिडिओमध्ये. आणि माझं जर काही चुकीचं झालं असलं याच्यामध्ये तर क्षमा असावी. आणि नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा बरं का. आणि हे गहू नीट करायला जवळपास मला 4 वाजले होते बरं का. त्यानंतर याने एवढं दमलो होतो ना मग नंतर थोडंसं रिलॅक्स झाले, फ्रेश झाले. तोपर्यंत प्रिशा पण स्कूलमधून आली होती कारण आज त्याची एक्झाम होती त्याच्यामुळे ती लवकर आलेली होती. मग संध्याकाळी मस्त चहापाणी वगैरे झाला आणि दाहोनी आणली होती. मस्त अशी हिरवीगार घोसाळी होती बरं का बाजारामधून आणलेले होते. मग अहो काय म्हणले माहिती का की तुला जे करायचं ते कर. मग मला मस्त त्यांना खायची होती घोसाळीची भजे आणि मी घोसाळीची भाजी केली होती तुम्हाला दाखवते शेवटी. तर मग इथं परत काही नागपंचमीच्या दिवशी आपण जे पुरण केलं ते पुरण पण शिल्लक होतं फ्रीजमध्ये 2 पोळ्याचं. मग मी त्या 2 पोळ्या करून घेतल्या होत्या आहोनला आणि गुळवणी. प्रिशाला पण गोड जास्त आवडतं आणि आहोनला पण आवडतं नाही असं नाही. मग त्याच्यामुळे सगळा स्वयंपाक मी अगोदर करून घेतला. मग नंतर मस्त छान असे आपल्या गोसावळे कट केले छोटे छोटे गोल गोल स्लाईस केल्या त्याच्या आणि बेसन पिठामध्ये सगळ्या गोष्टी ॲड करून त्याच्यामध्ये गोसाळे जे आपण चिरलेले चकल्या होत्या ना ते टाकले स्लाईस. ते तर तुम्हाला दिसलं असेल आता. आणि नंतर मस्त असं तेलामध्ये तळून घेतल्या ते पण तुम्हाला दाखवते. इतके छान आणि इतकं टेस्टी झालं ते ना. तुम्हाला जर याची पूर्ण रेसिपी पाहायची असेल जर कसं बनवलं हे जर पाहायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नक्की मी तुम्हाला याचा पुढचा व्हिडिओ नक्की शेअर करेन. कसं केलं तर कसं नाही ते पण मी तुम्हाला सांगेन. कोणाकोणाला घोसाळ्याचे भजे आवडतात हे पण नक्की मला सांगा बरं का. तर बघा एकदम मस्त असे टम्म फुगलेले होते ते भजे आपले आणि मस्त टेस्टला तर एक नंबर झाले ते बरं खरं सांगते. एवढे छान झाले ते ना मला तर अक्षरशः आवडतसुद्धा नाहीत. मी खाल्ले होते तर ऑलरेडी माझं अगोदर एवढं डोकं दुखत होतं ना अक्षरशः. पण आता अहोंची फरमाईश होती त्याच्यामुळे बनावं लागलं मला हे. नाही तर मी इथं बनवलंच नसतं अजिबात. मग तर माझं सगळं स्वयंपाकाचं झालेलं होतं म्हणून फक्त आता गरम गरम भजी काढायची होती आणि गरम गरम भजी काढल्याच्या नंतर आम्हाला मस्त असं गरम गरम जेवण करायचं होतं का. तर म्हटलं चला तुमच्याशी पण थोडंसं शेअर करावा तळीत आणि हे करताना घोसाळ्याचे भजे. आणि त्यानंतर मला इकडं ते मिरच्या पण मोठ्या मोठ्याच्या मिरच्या भेटतात ना मार्केटमध्ये त्या मिरच्या पण मी कट करून घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे मीठ भरलं होतं कारण की त्याच्या पण मला त्या मिरच्या तळायच्या होत्या त्या एवढं छान लागत होत्या ना. पण मला त्याच्यामागं एक कारण होतं. मी आता जे आपल्याला जे आसपासचे जे शेजारी पाजारी असतात आपले जवळचे लोक असतात त्यांचे आपल्याला खायला दिलेलं असतं आणि खरंच इकडलं बॉन्डिंग छान आहे बरं का. आपल्या मराठी भागात तर हे असतंच आपण देवाणघेवाण चालूच राहते. त्याच्यामुळे मला त्यांचेही भांडे नेऊन द्यायचे होते. कोणाची प्लेट कोणाची वाटी कोणाची ताटली कोणाचा डबा अशा काय सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे मला त्यांचंही नेऊन द्यायचं. त्याच्यामुळे मी जास्त बजेट केलं. म्हणलं चला आपण त्यांचं खाल्लं आहे म्हणलं आपण पण त्यांना काहीतरी दिलंच पाहिजे. आणि असं आमच्या इकडं कसं असतं म्हणजे त्यांनी आपल्याला दिलं आहे ना तर मोकळं प्लेट वाटी अजिबात त्यांना रिटर्न देत नाहीत बरं का आमच्याकडं. तुमच्याकडं कसं असतं ते सांगा. आणि खरंच असं एका भागाचं आपण म्हणतो जे नियम असतात ते आहेत बरं का असेच.
तर इकडं मस्तपैकी मी तुम्हाला तर दिसत असेल त्या प्लेटमध्ये की मिरची 3च मिरच्या मी तळून घेतल्या, त्यात एक साईडला ठेवली, कारण म्हणलं कसं लागते कसं नाही टेस्टला हे काही माहीत नाही. तर म्हणलं चला आता सगळ्यांना देऊन देऊ. आणि त्यानंतर बघा मस्त अशी मला गोसाळ्याची भाजी केली होती. तर भेटू पुढं, बाय.